उद्या जसं की महाराष्ट्र दिन आहे, सो आत्ताच तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पाठीमागच्या साईडला काही लेबर काम करतात, त्यांना क्रशंड वगैरे पाहिजे ते टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये गडबड अशी झाली की आम्हाला जायला यायला हा एकच रस्ता आहे. म्हटलं होतं ना याला त्याचं जी साऊंड सिस्टीम आहे ना त्याचं पण तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो, पण आता आम्हाला काम चालू करायचंय. सकाळच्या वाजले 9 आणि आत्ताशी साईड वरती आलोय मी. आणि आज जे काम आहे ते आपलं ह्या नवीन साईड वरती आहे. बरीचशी कामं करायची, पण त्याच्या आधी पण हे थोडंसं मला क्लिनिंग करायचंय. कारण आता फिल्मिंग तर झालंय, बाहेरच्या साईडनी सगळं आता लुक जो आहे तो प्रॉपर चेंज झालाय. पण आतमध्ये असं होतं की बाहेरून एकदम प्रॉपर क्लीन दिसतं, पण आतल्या साईडला सगळे घाण असते. म्हणजे घाण म्हणजे कसं, कचरा वगैरे. आता हे बघा, इथं हे सगळं फ्लोरिंग जे आहे हे खराब झाले. आणि त्या दिवशी जे आपलं मॉडिफिकेशन जर तुम्ही ब्लॉग बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो, नक्की जाऊन सगळ्यांनी बघा. हा तर विषय आपला असा होता, हे वाला जे हे क्लिनिंग करायला लागतं ना मला डेली, ह्याच्यापासून मला प्रॉपर एकदाची सुट्टी घ्यायची. त्याचं एकच पर्याय की आपल्याला हे फ्लोरिंग करायचंय. पण त्या फ्लोरिंग साठी असं असतं की प्रॉपर त्याची कटिंग वगैरे करायला भरपूर असा वेळ जातो. मग त्याच्यासाठी आता त्या शॉपवरती जायला लागेल. आणि आता तरी माझा विषय काहीतरी वेगळा होता. एक मिनिट. डेली प्रमाणे माझं एकच काम असतं साईड वरती आल्यानंतर, ते म्हणजे क्लिनिंग करणं. कारण मला जो आहे कचरा आतमध्ये इंटेरियरला जो कचरा आहे ना तो मला जास्त आवडत नाही. कारण आतमध्ये थोडंसं हे असं अस्तव्यस्त पडलं ना मग काम करायला पण एवढं खास येत नाही, म्हणजे असं चांगला फील येत नाही. म्हणून मी हे डेली क्लीन करत असतो. अजून थोडासा वेळ आहे म्हणून मी बसलोय निवांत. पण ट्रॅक्टरवाला येणार आहे, आणि जो ट्रॅक्टरवाला आपल्या साईडवरती येणार आहे ना त्याची जी साऊंड सिस्टीम आहे ना त्याची प्राइस आल्यानंतर मी तुम्हाला त्याच्याकडून जी मेन प्राइस आहे ना ते ऐकवतो तुम्हाला. ती एवढी महाग आहे ना, म्हणजे डायरेक्ट तुम्ही विचार पण नाही करू शकत की एखादा माणूस एवढा साऊंड सिस्टीम वरती एक्सपेन्सेस करू शकतो. पण तो आला की तुम्हाला ते पण दाखवतो, कारण अजून ट्रॅक्टर येणार आहे. आणि मी त्या साईडला गेलो ना, त्या साईडला आपल्याला थोडासा मुरुम एक्स्ट्रा झालेला आहे, तो वाला मुरुम ह्या साईडला हे करायचंय. आणि ह्या वाली कंपनीमध्ये आपल्या 1-2 ब्लॉग्स आहेत, तुम्ही जर बघितले असतील तर तुम्हाला समजतील. पण मी ओव्हरऑल तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे सगळं कम्प्लीट झाले. मी मे बी मिनी ब्लॉग मध्ये टाकलं होतं की हे सगळं बाहेरचं सगळं ऊन वगैरे लागते अशा गोष्टी. सो तुम्ही जर मिनी ब्लॉग बघितले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टींची माहिती भेटून जाईल. मला असं वाटतं आता क्लिनिंग करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ते सुपरवायझर आले की मग माझ्या बाकीच्या गोष्टीचे मला जे कामं त्यांनी सांगितले ते सगळे समजून सांगणार आहे. त्याच्या मेजरमेंट पण भेटणार आहेत आज. आणि याच्या ज्या मुरुमाच्या फायनल लेवल आहेत, आता तरी हे सगळं अस्तव्यस्त पडले. ह्या साईडला मटेरियल आहे, ह्या सगळीकडं कचरा वगैरे पडलाय. पण जेव्हा आपण हे काम करणार ना त्याचा जो फायनल लुक येतो ना तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आतल्या इंटेरियरचं सगळं क्लिनिंग वगैरे प्रॉपर झालंय. डॅशबोर्ड मात्र व्यवस्थित क्लीन केलाय. आणि हे स्टेअरिंग व्हील वगैरे सगळं व्यवस्थित, कारण हे जे होतं ना हे सगळं थोडंसं ओललं होतं त्यामुळे राहिले. आणि मी ज्या ट्रॅक्टरची गोष्ट करत होतो ना, हा चिकू हाय, त्याला खर्च किती आला रे तुझ्या ह्याला ट्रॅक्टरला? 55,000. मी तुम्हाला म्हटलं होतं ना याला त्याचं जी साऊंड सिस्टीम आहे ना त्याचं पण तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो. पण आता आम्हाला काम चालू करायचंय आणि त्यांनी जेवढा खर्च केला ना त्याच्या मॉडिफिकेशन वरती त्याचे पण ते सगळं तुम्हाला दाखवतो. पण आता थोडंसं आम्हाला घाई आहे आणि 9:30 वाजून गेले, आम्हाला काम चालू करायचंय. आता सुपरवायझर आले होते साईडवरती, त्यांनी सगळं काम समजून सांगितलं. पाठीमागच्या साईडला जे आहे त्या साईडला आम्हाला स्लोप आहे एक 100 मीटरचा 500 mm स्लोप राहणार आहे. आणि काल मी हे सगळं कटिंग केलं होतं. सो आता ट्रॅक्टरला काय काम नव्हतं, मग तोपर्यंत जे मटेरियल कटिंग केलं होतं ते मी पुढच्या साईडला हे करत होतो. त्या साईडला ॲजॅक्स वगैरे पण आले. मागच्या साईडला काहीतरी कॉन्क्रीट वगैरे करायचंय. सो आता हा रस्ता वगैरे सगळं क्लिअर करून घ्यायचा, म्हणजे ट्रॅक्टर पाठीमागच्या साईडला रिव्हर्स येतील. आणि मग पाठीमागच्या साईडनी जिथून हा वाला पोर्शन एंड होतो त्या साईडने मग कटिंग चालू करायचंय. आत्ता तरी हा वाला सगळा रस्ता क्लिअर करायचा, म्हणजे ट्रॅक्टर प्रॉपर आतमध्ये रिव्हर्स यायला जागा होईल. आपण जे हे सगळं झेड ब्लॅक केलंय ना त्याच्यामुळे एक फायदा होतोय की बाहेरचं ऊन, आता बाहेर जर बघितलं ना खूप ऊन आहे. ह्या साईडला
हे वाल्या साईडला दिसते तुम्हाला, ह्या साईडला भरपूर सगळं ऊन आहे, पण आतमध्ये कसलंच ऊन येत नाही. फक्त माझा तुमच्यापर्यंत आवाज येणार नाही म्हणून फॅन बंद केला. आणि ह्या साईडने व्हेंटिलेशन पण प्रॉपर आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतोय की बाहेरचा जो माणूस आहे त्याला आतलं काहीच दिसत नाही. म्हणजे सपोज जर एखाद्याला मला काही काम सांगायचं असेल तर त्याला मला जेसीबी मध्ये येऊन काम सांगायला लागतंय. शक्यतो तरी जेव्हा सकाळी आम्ही काम चालू करतो तेव्हा सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित बघून घेतो मी, काम काय करायचं वगैरे, म्हणजे परत त्यांना सांगायला नाही लागणार. पण आता ते एक साहेब आले होते, मला काम सांगायचं होतं त्यांना, म्हणजे जे आपले सुपरवायझर होते तो आकाश दादा, तो आला होता. त्याला मला ते काम सांगायचं होतं. तो बराच वेळ बाहेरून मला हात करत होता आणि मी त्याला हॉर्नही देत होतो की मी आतमधून मला दिसते, तू सांग मला फक्त. पण ते समोरासमोर दिसत नाही, त्यामुळे त्याला मला सांगता येत नव्हतं आणि मलाही त्याशी व्यवस्थित बोलता येत नव्हतं. शेवटी मग मी दरवाजा ओपन केला, त्याच्यानंतर मला त्यांनी काम सांगितलं. सो आपलं जे लेवलचं काम चालू आहे ना, आता एक 20 फुटाचा पट्टा जो आहे, म्हणजे 20 फुटाचा एरिया तेवढा लेवल चालू आहे. त्या साईडला ट्रॅक्टरवाले नेऊन टाकतात ते मटेरियल. आणि ह्या साईडचं जे आहे, म्हणजे आता आम्ही असं प्लॅनिंग केलंय की हे जे अर्धा आहे हे आत्ता करायचं आणि जे राहिलेलं अर्धा आहे ते त्या साईडनी जेसीबी लावून ह्या साईडनी ट्रॅक्टर लावायचं. तर आता 1-1.5 तास झालाय काम चालू करून. आता थोड्या वेळाने पुढच्या साईडला जायला लागेल की मटेरियल टाकायला जागा आहे की नाही, कारण त्या साईडला जिथं आपल्याला हवाला मुरुम खाली करायचंय त्या साईडला पण आपल्याला माती थोडीचं एक्सटेन्शन वगैरे करायचंय. पण सध्या तिथं ऍजॅक्स वगैरे चालू आहे, म्हणून सध्या तरी आता हे मुरुम, हा जो मुरुम आहे हा मुरुम फक्त बाहेरच्या साईडला शिफ्ट करून घ्यायचा आहे. आता लंच ब्रेक झालाय आणि शेवटचं ट्रॅक्टर पण भरून दिलंय. आम्हाला ट्रॅक्टर आता तिकडे जाणार आहे. इथं बाहेरच्या साईडला थोडंसं ऊन आहे, मला आतमध्ये ऊन लागत नाही पण बाहेर भरपूर ऊन आहे. तर इथं सावली आहे, आतमध्ये जाऊन जेसीबी लावून द्यायचं. आणि आकाशदाचं काय प्लॅनिंग आहे जेवायचं ते बघितलं पाहिजे. जर आता त्याने जर डबा वगैरे नसेल, तो तर बॅचलर राहतो, तो हॉटेलला खात असतो. आणि ह्याने जर डबा आणला नसेल, मी तर डबा आणलेला आहे, ह्याने जर डबा आणला नसेल तर मग मे बी आम्ही हॉटेलला जाऊ शकतो जेवायला. पण आता इथं 1 तास आम्हाला लंच ब्रेक असतो, तो उन्हामध्ये जेसीबी लावण्यापेक्षा मग आतमध्ये लावला थोडंसं हीट पण कमी मारेल. त्यापेक्षा मग आता जेवण करायच्या आधी मशीन आतमध्ये लावून देतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला जाणार आहे. आम्ही सगळेजण हॉटेलवरती जेवायला गेलो होतो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इकडे आलो. आणि आपल्या मशीनमध्ये डिझेल पण कमी होतं, सो आमचे शेट आले होते डिझेल घेऊन आणि डिझेल वगैरे टाकलं आणि टाइम पण झाला होता, सो मग काम पण चालू केलं होतं. पण त्या साईडला जो आम्ही मुरुम काढत होतो ना, तर ह्या बाहेरच्या साईडला आम्ही सगळं खाली करत होतो मुरुम. आणि तो मुरुमाचा जेवढं पण बाहेर निघलेला मुरुम आहे, तर आम्हाला इथं हे आत्ता सध्या तरी आम्ही हे माती काढतोय, कारण ह्या इथून ह्या साईडपर्यंत एंडपर्यंत सगळीकडे काळी माती. सो त्याच्यामध्ये सगळं पाणी वगैरे साचते आणि त्याला एक हार्डनेस येण्यासाठी ते सगळं मुरुम वगैरे येतं फिलिंग करणार आहे. आणि त्यात असं झालं की ट्रॅक्टर फक्त एकच आहे आणि डिस्टन्स खूप लांब आहे, जवळजवळ 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे त्याला खाली करून यायला. त्याला जवळजवळ अर्धा तास जातो. पहिली स्ट्रीप आत्ताशी घेऊन गेलाय तो, पण तो मुरुम आता परत तिथे टाकणार आणि तिथून परत इकडे टाकणार. त्यापेक्षा मग आम्ही असं प्लॅन केला की इथलं सगळे आधी माती एक्सकव्हेशन करून घ्यायची, म्हणजे तो वाला मुरुम डायरेक्ट आपल्याला इथं टाकून घेता येईल. तर आता दुपारचे जवळजवळ 2:30 वाजलेत आणि आत्ताच काम चालू केले. पण हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, तिथली जी मुरुमाची लेवल आहे ना, तिथं ना अजून ते फायरचे वगैरे पाईप पडलेले आहेत आणि ते फायरचे पाईप पण उद्या काढणार आहे, म्हणून तिकडचं सगळं पोस्ट पण गेले. आणि ती ट्रॅक्टरवाल्याची जी साऊंड सिस्टीम आहे ना भाई, तो मला ओव्हरऑल खर्च मला त्यांनी 1 लाख रुपये सांगितला. आणि त्याच्यामध्ये अजून त्यांनी 2-3 गोष्टी आहेत, मला ते दाखवता आल्या नाही कारण तो तिकडे गेला निघून. पण मगाशी तो मशीनमध्ये बसला होता आणि तो सांगत होता की 1 लाख रुपये मला पूर्ण त्याच्या ओव्हरऑल सगळं, म्हणजे ते वरती त्याला जे टप वगैरे सगळं बसवायला. अजून पण तो मॉडिफिकेशन करणार आहे. आपलं मॉडिफिकेशन थोडंसं अजून सध्या तरी आपलं फक्त फिल्मिंग झाले, बाकीच्या अजून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्यात. सो माझ्याकडे थोडासा वेळ आहे, थोडं 1-5-10 मिनिटं आराम करणार, तोपर्यंत मग ट्रॅक्टर पण येईल. आणि सगळ्यात आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची राहून गेली. ऍक्च्युली आपले आज दुपारी म्हणजे मी 11-11:30 वाजता आपले 30,000 सबस्क्रायबर युट्यूबवरती पूर्ण झाले. तर हा आकडा बऱ्याच लोकांसाठी छोटासा आहे पण माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि ह्या 30,000 सबस्क्रायबरसाठी मी मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून मेहनत घेतोय. माझ्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे. ही जर्नी आता पुढे स्टार्ट आत्ताशी झाली आहे, आता हळूहळू ही वाढतील. आणि तुम्ही जेवढा मला सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार. कारण एक सामान्य जेसीबी ऑपरेटरला एवढं प्रेम देणं म्हणजे माझ्यासाठी भरपूर काही आहे. तसं बाहेर बघितलं तर एक ट्रकवाले ब्लॉगर आहेत, म्हणजे त्यांचं कॉन्टेंट चांगलाच आहे. मी पर्सनली तो कन्झ्युम करतो, मला आवडतं त्यांचं कॉन्टेंट बघायला. पण ॲज अ मराठी युट्यूबर म्हणून जर मला एवढा सपोर्ट भेटत असेल ना तर माझ्यासाठी एकदम नेक्स्ट लेवल आहे. इथून पुढे पण तुम्ही सगळेजण एवढे जर सगळेजण जे पण ब्लॉग बघतात ना त्यांना भाई सगळ्यांना बांधिलकी. आणि हे सगळं झाले ते आपल्या बांधिलकी फॅमिलीमुळे झाले. खूप आपले 100K पण लवकरच पूर्ण होतील. पण हे जे 30,000 सबस्क्रायबर झाले त्यामुळे तुमचं
सगळ्यांचा आभार. पाठीमागच्या साईडला काही लेबर काम करतात, त्यांना क्रशंड वगैरे पाहिजे ते टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये गडबड अशी झाली की आम्हाला जायला यायला हा एकच रस्ता आहे, तिथं तर मी आता खड्डा करून ठेवलाय. हे लोक मला आधी सांगत नाही की यांना मटेरियल पाहिजे वगैरे, जेव्हा अर्ध माझं काम कम्प्लीट होतं त्याच्यानंतर सांगतात. आता एवढ्यासाठी मला फक्त एक बकेट क्रशंडसाठी हे सगळा खड्डा वगैरे काढायला लागणार आहे. हे फक्त त्यांचा विचार करतात, दुसऱ्यांचा काहीच विचार करत नाही. गाईस, त्यांना जे मटेरियल पाहिजे होतं ते सगळं त्यांना टाकून दिलंय. आता आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला हे वाला मटेरियल भरायचंय आणि पाठीमागच्या साईडला ट्रॅक्टर यायला जागा नाही आणि मशीन पण लागायला जागा नाही. त्यात आमच्या पाण्याचे पण हाल होतात. मी सकाळपासून आत्ताशी काच ही वाली ओपन केली आहे. मी तुम्हाला दिसतोय का? लुक तो देखो, ये देखो. ह्याच्यामध्ये मी प्रॉपर दिसतोय की आम्हाला हे जे मटेरियल भरायचं ना, आम्हाला ट्रॅक्टरसाठी प्रॉपर जागा भेटत नाही आणि आमच्या पाण्याचे खूप हाल होतात ते. सो जो ट्रॅक्टरचा जो आहे ना, त्याचं नाव चिक्कू आहे. चिक्कू म्हणजे त्याचं टोपण नाव आहे. तर चिक्क्या गेला आतमध्ये पाणी आणायला, तोपर्यंत मी त्याचा ट्रॅक्टर लोड करून देतो. चिक्कू आला आमचं पाणी घेऊन. दे बाबा पाणी. गरमी एवढी आहे की आम्हाला पाणी पण भेटत नाही. इथून किती लांब आहे सांग रे जरा. किती किलोमीटर आहे इथून ट्रिप खाली करायला? इथून अर्धा किलोमीटर ते खाली करायला आहे आणि ट्रॅक्टर चिकूचा एकटाच आहे. थोडंसं पाणी पिऊन घेतो, त्याच्यानंतर मग आमचं परत काम चालू करायचं. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि ही वाली जी ट्रिप आहे ही आमच्या चिकूने भरली आहे आणि इथपर्यंत आमचं प्रॉपर भरून झाले. तू एवढी ट्रिप खाली करून ये, अजून एक ट्रिप भरू, सुट्टी करू. सो एवढी ट्रिप आता खाली करणार, त्याच्यानंतर मग अजून एक ट्रिप भरणार आणि जिथं JCB लावायचं आहे तिथंच ट्रॅक्टर पण खाली करायचं आहे. सो दोघं पण आम्ही सोबत जाणार आहे. एवढं अजून पाठीमागच्या साईडला. सो उद्या तर महाराष्ट्र दिवस आहे. सो 1 मे असल्यामुळं सुट्टी आणि परवा डायरेक्ट आता काम चालू होणार आहे. आणि आज श्रेयसदाचा बर्थडे सुद्धा आहे. सो श्रेयसदा पुण्यामध्ये गेलेला आहे काहीतरी कामानिमित्त, म्हणजे एका क्लायंट सोबत मीटिंग होती. श्रेयसदा जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती तुम्ही चेक करा, श्रेयसदा कोण आहे तुम्हाला माहीत पडून जाईल. जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता, आजचे जे हे 30,000 सबस्क्रायबर झाले. जेव्हा माझा एकही सबस्क्रायबर नव्हता, मला तर कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नव्हतं, तेव्हा मला श्रेयसदाने सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि त्याच्या सपोर्टमुळं इथपर्यंत मी आले. पण ह्याच्या पलीकडे पण असं त्याचा बर्थडे आहे, सो त्याला भेटायला गेलं पाहिजे. संध्याकाळी मी त्याला भेटायला जाणार आहे आणि उद्या जसं की महाराष्ट्र दिन आहे. सो आत्ताच तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या मे बी याचा एक चांगला व्हिडिओ येऊ शकतो, पण उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे आपण जर पॉसिबल झालंच तर एक कुकिंग सिरीजचं एक छान असं ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. सो आत्ता थोडा वेळ आहे अजून, एवढं काम फायनल करतो. फायनल म्हणजे उद्या तर फायनल होणार आहे. तिथून व्यवस्थित दिसत नव्हतं, ते जे लेबर काम करतात ते तिथपर्यंत मला माती सगळे एक्सकर्शन करायची. राहिला तो अजून एक काहीतरी विषय होता, माझ्या लक्षात नाही राहिला. थोड्या वेळाने जर लक्षात आलं तर तो विषय पण मी तुम्हाला सांगतो. मला जे श्रेयसदाला भेटायला जायचं होतं ते मे बी कॅन्सल होऊ शकतं, कारण आता 7 वाजत आले आणि आमचं काम अजून स्टील चालू आहे. कारण थोडंसं त्यांनी आम्हाला, कारण सगळे थोडंसं लेट चालू झालं होतं ट्रॅक्टरवाले, त्यामुळे मग ते बोलले की थोडा वेळ अजून चालवा आणि आता घरी जाता जाता मला 8-9 वाजतील. सो हे सगळे प्लॅनिंग आता मी कॅन्सल करणार आहे. आणि जरी मी भेटलो तर याचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेलच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. सो उद्या साईडवरती हेवालच आपण काम करणार आहे. आणि नाही सॉरी, उद्या तर आपल्याला सुट्टी आहे, कारण उद्या 1 मे. तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ले